शहरातील गजबजलेल्या नवी पेठेत एका दुचाकीने अचानक पेट घेतला। दुचाकी जळून खाक झाली। भर दुपारी रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीने अचानक पेट घेतला। पेट घेताच काही काळाच्या आत दुचाकी जळून खाक झाली। ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नवी पेठेत घडली। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नवी पेठेतून खरेदी करून निघालेली दुचाकी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतली। आग भडकत जात असताना मनपाच्या अग्निशामक दलास तात्काळ घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच दत्त चौकाजवळील केंद्रातून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली। पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझेपर्यंत गाडी 80% जळून खाक झाली। गाडीला असलेल्या कापसाच्या सीटमुळे आग कमी वेळात पसरली। या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। अनेक मोबाईलवरून व्हिडिओ आणि फोटो घेत होते, मात्र गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न कोणीच केला नसल्याने प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले। आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले।